मी डॉक्टर सागर राजपूत एल टी स्पेशलिस्ट डॉक्टर नाशिक महाराष्ट्र. माझं व्हिडिओ टॉपिक आहे टॉन्सिलचा लिम्फोमा कसा दिसतो. हे बघा, एकदम डायरेक्टली एवढ्या मोठ्या डायग्नोसिसवरती उडी नका मारू. तुम्ही तुमच्या एल टी स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवा, ते डायग्नोसिस करते. तुम्ही कोणत्या XYZ माणसाकडनं असं काही मत घेत नका बसू. सगळ्यात पहिली गोष्ट, हा नुसतं व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्ही जे डिस्क्रिप्शन लिंकवर डिस्क्रिप्शन दिले ते पूर्ण डिटेलमध्ये वाचा. नुसतं व्हिडिओ बघणं सफिशियंट नाही आहे. व्हिडिओ बघणं मी डिस्करेज करत नाही, पण माझा प्रत्यक्ष अनुभव असतो. टेक्स्च्युअल मॅटर्स मी वाचतो. डायरेक्टली स्किप करू शकतो पहिल्यापासून 10व्या लाईनला. ओके, व्हिडिओमध्ये कसा ऑप्शन असतो किंवा पूर्ण 20 मिनिटाचं व्हिडिओ बघायला लागतो. ते फार बोरिंग काम असतं. काही गोष्टीमध्ये व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, मी मान्य करतो. पण काही गोष्टीमध्ये दोन्ही बघणं गरजेचं आहे. जसं की या केसमध्ये तेव्हा साधं टॉन्सिलचं इन्फेक्शन असू शकतं. ते अशा केसमध्ये दोन्ही साईडचे टॉन्सिल्स वाढलेले असतात. हे एका साईडला वाढलेलं असतं, एका साईडला वाढलेलं असतं. याचा अर्थ असं की ते टॉन्सिल लिम्फोमा असेल. अजून भरपूर काही गोष्टी असू शकतात. टॉन्सिलायटिस आहे, टॉन्सिल घसर दुखतो, याच्यामध्ये घसर दुखतो. बाकी ब्राईट रेड अपीयर्स याच्यात असते की त्याच्यात असते. अजून काही काही डिफरन्सेस आहेत. कशामुळे तुम्हाला लागणार वाटतं की हे टॉन्सिल लिम्फोमा आहे, कशामुळे वाटतं की हे टॉन्सिलायटिस आहे. अजून काही काही फरक असतात. कोणत्या गोष्टीमुळे लिम्फोमा होऊ शकतो, त्याला टाळण्यासाठी काही करण्यासारखं आहे का, अशा बऱ्याच गोष्टी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं आहे. लिंकमध्ये डिस्क्रिप्शन आहे, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि पूर्ण डिस्क्रिप्शन डिटेलमध्ये वाचा. फार गरजेचं आहे. कारण तुमच्या एल टी स्पेशल डॉक्टर एवढा वेळ नसतो, एवढी फुरसत नसते की प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजू शकतो. तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. मग एकदा नुसतं त्याच्यावर मी टॉन्सिल आणि ॲडेनॉइड इन्फेक्शनबद्दल बरेच आर्टिकल्स आहेत, त्याच्यामुळे ते वाचणं फार गरजेचं आहे. पूर्ण आर्टिकल वाचून काढा. लिंकवर क्लिक करणं हे फार महत्त्वाचं आहे.